नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, हिंदीमध्ये एक म्हण आहे, नंगे से खुदा भी डरता है. परवा AI समिट जे झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचं जे जागतिक स्तरावरचं जो काही कार्यक्रम झाला दिल्लीमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये युथ काँग्रेसच्या लोकांनी येऊन जो काही नंगा नाच तिथे केलेला आहे, शर्टलेस म्हणजे कपडे वगैरे उतरवून, शर्ट आपली टी शर्ट्स वगैरे उतरवून त्यांनी जो काही परदेशी जे काही पाहुणे आलेले त्यांच्यासमोर जो नंगा नाच केलेला आहे तो बघितला की आता असं म्हणावं असं वाटतं की नंगे से खुदा डरता है असं नाही, तर नंगे से खुदा डरता है याच्याऐवजी काँग्रेस से खुदा डरता है असं म्हणायची वेळ आलेली आहे. इतकं घाणेरडं कृत्य हे काँग्रेसने केलेलं आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे राहुल गांधी आहेत असं विविध माध्यमामध्ये समोर आलेलं आहे. हे खरं खोटं मी काही त्याची पडताळणी केलेली नाही आहे, पण जे समोर येते आहे, कारण शेवटी राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत, काँग्रेसचे सर्व आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे याचा जो काही दोषारोप जो आहे तो त्यांच्यावरती होणं साहजिक आहे. त्याचे काही पुरावे आपण देऊ शकत नाही, पण असं म्हणतात की हे सगळं जे काही षडयंत्र झालं ते ठरवून झालेलं आहे आणि ते राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरनं झालेलं आहे. ह्याची पुष्टी मी करत नाही. मी मीडियामध्ये जे काय आलं किंवा विविध राजकीय नेते, राजकीय पक्ष यांनी जी काही बाजू म्हणजे अगदी इंडिया आघाडीमधलेही जे पक्ष आहेत त्यांनी हीच भूमिका मांडलेली आहे की काँग्रेसने हे चुकीचं केलेलं आहे. परदेशी पाहुणे असताना त्यांच्यासमोर आपल्या देशाची अशा रीतीने जी काही इबरत असेल, इज्जत असेल किंवा अब्रू असेल, जे काय तुम्ही म्हणा त्याला, ती अशा रीतीने चव्हाट्यावरती आणण्याचं काही कारण नव्हतं. काँग्रेसचा विरोध असू शकतो, भाजपला असू शकतो, त्यांच्या कार्यक्रमाला असू शकतो, पण त्यांचा विरोध देशाला कसा काय असू शकतो? ह्याच्यावरती बरंच बोलणं झालेलं आहे. परत परत त्याविषयी आपण काय बोलणार. आणि काँग्रेसचे अलीकडचे जे तुम्ही राहुल गांधींनी त्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर काँग्रेसची जे काही अगदी राफेलपासनं ते आतापर्यंत हे AI समिटपर्यंत जे काही घडलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी काँग्रेस ही BJPच्या विरुद्ध नसून ती देशाच्या विरोधात आहे का, अशी शंका उपस्थित झालेली आहे आणि ती रास्त आहे. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक अजून गोष्ट अशी घडलेली आहे मित्रांनो, की हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही सगळी घटना जी गेल्यामुळे आणि देशभरामध्ये पण काँग्रेसची बऱ्यापैकी छितू झाल्यामुळे जे काँग्रेसचं स्वप्न आहे की राहुल गांधी भविष्यामध्ये कधीतरी पंतप्रधान होतील, अशी एक भाबडी आशा आहे असंच म्हणायला हवं. कारण राहुल गांधी सातत्याने निवडणुका हारतायत. आता जवळजवळ 95-96 झालेल्यात, कधी सेंचुरी पार होईल असो, तो विषय नाही आजच्या व्हिडिओचा. पण असं असताना आपली पावलं जी आहे ती सावधानतेने पुढे टाकावी, विचार करून पुढे जावं. त्याच्याऐवजी अशा तऱ्हेने काहीतरी चुकीची कृत्य करून राहुल गांधी आहेत हे स्वतः आणि काँग्रेस ही स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण राहुल गांधी जर उद्या पंतप्रधान म्हणून जर समजा त्यांना लोकांनी निवडून द्यायचं जरी ठरवलं, तर ही जी घटना आहे ही घटना वारंवार समोर येत राहील आणि काँग्रेस आणि राहुल गांधी हे कसे ह्या पंतप्रधानाच्या पदाकरता लायक नाही आहेत ह्याची चर्चा भविष्यातही होईल आणि राहुल गांधींना पंतप्रधान होण्यापासून ही घटना रोखू शकते. इतकी मोठी घटना ही झालेली आहे. कारण आतापर्यंत अनेकदा कार्यक्रमामध्ये जाऊन गोंधळ घालणंही समजू शकतो, पण अंगावरचे कपडे फेकून नंगा नाच करणं हे मला वाटते कुठल्याही सभ्य समाजामध्ये कोणी मान्य करणार नाही. आणि निश्चितपणे राहुल गांधींच्या पंतप्रधान होण्यामध्ये ही घटना त्यांना अडचणीची ठरू शकते, म्हणून आज याची मी चर्चा केली. मित्रांनो, आताचं जे राजकारण आहे हे फार काही उत्साहवर्धक असं नाही आहे सामान्य माणसाकरता. हे तुम्ही मी आपण सगळे समजतो की अशा रीतीने राजकारण होणं हे आपल्याला कोणालाही आवडणार नाही, पण ते तसं होते आहे. आणि त्याचे दुष्परिणाम हे जसे राहुल गांधी आणि काँग्रेसला भोगावे लागणार आहेत भविष्यामध्ये, तसे त्या देशालाही भोगावे लागणार आहेत.
म्हणून जेव्हा पंतप्रधान असं म्हणतात की काँग्रेस हे सातत्याने चुका करत आहे, पण त्याचा जो काही खामियाजा म्हणा किंवा त्याचं जो काही नुकसान आहे ते नुसतं काँग्रेसला नाही तर काँग्रेसबरोबर जे विरोधी पक्ष आहेत त्यांना आणि देशालाही सोसावं लागतं आहे. तर हे काही बरोबर नाही. येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की पंतप्रधानांनी आज जे सांगितलेलं आहे की हे जे इंडिया आघाडीतले पक्ष आहे त्यांनी येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या चुकीच्या कुठल्याही गोष्टीची साथ देऊ नये. त्यांना त्याच्यापासून त्यांनी रोखावं आणि मीडियालाही त्यांनी आज मीडियाचेही बऱ्यापैकी पंतप्रधानांनी कान टोचलेले आहेत. त्याच्याविषयी आपण कधीतरी एक वेगळा व्हिडिओ करून बोलूच. पण नक्कीच मित्रांनो, ही आजची ही जी घटना घडली 2-1 दिवसापूर्वी AI समिटची, ही ना राहुल गांधी, ना काँग्रेस, ना देशाकरता अभिमान वाटावा अशी बिलकुल नाही आहे. किंबहुना लज्जास्पद अशी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि राहुल गांधी या अशा घटना करण्यापासून स्वतःला परावृत्त करतील अशी आपण आशा बाळगूया. असो, आज इथेच थांबतो. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.